नमस्कार. मुदुजी महाविद्यालय फलटणच्या मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लॅपलास ट्रान्सफॉर्म साइन 80. साइन 80 या फंक्शनचं लॅपलास ट्रान्सफॉर्म कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं हे फाइंड आउट करण्यासाठी आपण पाहणार आहोत इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, जो की आपण ऑलरेडी प्रीवियस लेक्चरमध्ये पाहिलेला आहे की लॅपलास ट्रान्सफॉर्म साइन 80 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन ऑफ e raised to minus st sin 80 dt हे कॅल्क्युलेट करावं लागणार आहे, जे की 0 to इन्फिनिटी मध्ये आपल्याला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण e raised to alpha x sin beta x dx विथ रिस्पेक्ट टू x इंटिग्रेट करत असताना हे फाइंड आउट केलेलं आहे. तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी अप्लाय करणार आहोत. आता त्या ठिकाणी e raised to alpha x, या ठिकाणी e raised to minus st विथ रिस्पेक्ट टू त्या ठिकाणी x होतं, या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू t आहे. अल्फाच्या ठिकाणी सबस्टिट्यूट केलेलं आहे, या ठिकाणी मायनस s. sin 80 त्या ठिकाणी sin बीटा x होतं, विथ रिस्पेक्ट टू x चाललेलं आहे, विथ रिस्पेक्ट टू t चाललेलं आहे. तर बीटाच्या ठिकाणी a रिप्लेस केलेला आहे. इतकाच काय तो फरक आहे विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन x विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रेशन t. अल्फा x या ठिकाणी मायनस st, बीटा x या ठिकाणी 80. ठीक आहे. तर व्हॅल्यूज नीट या पद्धतीने आपण सबस्टिट्यूट करणार आणि त्यानंतर अप्पर आणि लोअर लिमिट व्हॅल्यू त्या ठिकाणी अप्लाय करायची 0 टू इन्फिनिटी. e raised to minus st sin 80 चं इंटिग्रेशन त्या ठिकाणी e raised to minus st upon minus s square which is s square plus a square. ठीक है. e raised to alpha x e raised to minus st alpha square plus beta square minus s square plus a square. त्यानंतर ब्रॅकेट मध्ये अल्फा sin बीटा x, या ठिकाणी अल्फाची व्हॅल्यू मायनस s sin 80 माइनस बीटा कॉस बीटा एक्स माइनस ए कॉस ए टी. ठीक आहे. अप्पर आणि लोअर लिमिट व्हॅल्यू आता लावायचे आहेत. फॉर्म्युल्यानुसार आपण डायरेक्टली ते लिहिलं. आता अप्पर लिमिट व्हॅल्यू लावत असताना टी इन्फिनिटी कडे जाईल त्यावेळेस मायनस एस टी हा एस ग्रेटर दॅन 0 असताना 0 होतो आणि एस लेस दॅन 0 असताना त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू एक्झिस्ट करत नाही. एस इक्वल टू 0 ला आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करू तर ह्या लिमिटची व्हॅल्यू त्या ठिकाणी एक्झिस्ट करते का नाही किंवा करत असेल तर काय करते हे आपण आता पाहणार नाही, जस्ट डायरेक्ट व्हॅल्यू देणार आहे. एस ग्रेटर दॅन 0 साठी एक्झिस्ट करते, ती व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे, कारण e raised to minus infinity is equal to 0. e raised to minus s into infinity, s ग्रेटर दॅन 0 असतानाच्या केसमध्ये e raised to minus infinity ला ती व्हॅल्यू 0 मिळते. तर या ठिकाणी अप्पर लिमिट व्हॅल्यू पूर्णतः आपल्याला 0 मिळेल, कारण हे पूर्ण जे आहे ते e raised to minus st ला मल्टिप्लाय. आता त्यानंतर लोअर लिमिट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करत असताना आपण सबट्रॅक्शन करणार आहे. मायनस 0 व्हॅल्यू पुट करत असताना e raised to minus s into 0 which is e raised to 0 म्हणजेच 1 अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ठीक, s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मध्ये t नाहीये, तो ऍज इट इज आहे तसं येणार आहे. ब्रॅकेट मध्ये मायनस s इंटू साइन a इंटू 0 म्हणजे साइन 0 विच इज 0 मायनस a इंटू कॉस a इंटू 0 म्हणजे मायनस a कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू 1. तर या पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू मिळेल. आता हे सिम्प्लिफाय केलं तर पहा 0 मायनस 1 अपॉन a स्क्वेअर इंटू 0 मायनस a म्हणजेच मायनस a, ह्याची पूर्ण व्हॅल्यू मायनस a इंटू मायनस 1 अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर विच इज a अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. तर या पद्धतीने लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन 80 इज इक्वल टू a अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा फॉर्म्युला मिळतो. लॅपलास ट्रान्सफॉर्म साइन 80 इज इक्वल टू a अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. हे या पद्धतीने सिम्पली आपल्याला बाय युजिंग डेफिनेशन अँड बाय युजिंग रिझल्ट प्रूव्ह करता येतं किंवा त्या ठिकाणी तो फॉर्म्युला डिराईव्ह करता येतो. आय होप साइन 80 लॅपलास ट्रान्सफॉर्म कशा पद्धतीनं येतं हे समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू.